आहेत बुधाजी शिंगवा, आपण सुद्धा या इकडे. अर्जुन शिंगवा यांना विनंती आपण या. जे मान्यवर आहेत सिम्मी मॅडम तुम्ही सुद्धा इकडे या. इथे आपली जे मान्यवर आहेत त्या सर्वांनी आपण इकडे या. काही मान्यवर या आपण सुद्धा इकडे समालोचन कक्षामध्ये सामन्याचा आनंद घ्या. जे मान्यवर आलेले आहेत त्या सगळ्यांनी इथे या. शुभेच्छा द्या खेळाडूंना. मजा आली या सामन्यात सुद्धा मजा आली. श्री गणेशा मणा महेंद्र इलवाणा 2 संघ पंच 2 षटकांचा सामना असेल. तात्काळ फलंदाज 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 चला ग्रँड फिनाले. ग्रँड फिनाले या ठिकाणी आपण अनुभवतो मध्यंतरानंतर. ओके लागलंय इंजर्ड आहे चालेल ना काय हरकत नाही. आणि ही सासरे कंपनी आहे तुमची निरगुडा कंपनी मध्ये सासरे कंपनी आहे तुमची. हा सासरे बॉय आहेत ते. आणि श्री गणेश 11 बनाब आपण सामना पाहतोय. महेंद्र 11 विकेटगड प्रीमियर लीग अत्यंत संघर्षात सुरू झालेली ही स्पर्धा अत्यंत वेगाने या ठिकाणी 4थ्या वर्षात या ठिकाणी पदार्पण करते. हॅलो हॅलो इथं स्पर्धा चालू आहे. थोड्यात फोन करतो. थोड्यात फोन करतो ना. कुठं आहे तू? पंच 2 षटकांचा सामना होईल का एकाच? पंच तुम्ही होईल मग ठीक आहे. चला सामना सुरू होतो. ग्रँड फिनाले या ठिकाणी सुरू होतोय. दोन्ही संघाला या ठिकाणी सन्माननीय अध्यक्षांच्या वतीने या कॉम्बॉक्सच्या वतीने या ठिकाणी खूप खूप सारे शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊया. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऑन द स्ट्राइक श्री गणेशा या ठिकाणी होतोय. फलंदाज या ठिकाणी दीपक पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर काय घडलंय आम्हाला दिसलं नाही इकडे कॉम्बॉक्स मधून दिसत नाही. आणि पंच 6 धावा. जबरदस्त. पहिल्या चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेतला. मागच्या सामन्यात मात्र स्वस्तात बाद झाला होता. पहिल्या चेंडूवर दीपक बाद झाला होता, जेलबाद झाला होता. तदनंतर अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे. दुसऱ्या चेंडूवर घनघाती प्रहार वायडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये जगदीश दरोडा चेंडू आणायचा आहे पटकन. बॅक टू बॅक 2 षटकार. कोणीतरी निश्चितच आज खूप मोठा आशीर्वाद कदाचित श्री गणेश 11 बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता नावातच श्री गणेश आहे म्हटल्यावर आज आपला संघ या ठिकाणी एकही मॅच हरला नाही. महेंद्र 11 सुद्धा एकही मॅच हरला नाही. आणि टॉपमोस्ट संघ झाले. चांगले चांगले संघ या ठिकाणी दृष्टी 11 चांगला संघ होता तो बाहेर गेला. माथेरान रायडर्सचा एक हाती बाहेर गेला. 77 धावा कुठल्या काहीच बोलता आलं नाही. त्यामध्ये एनजे 11 बंड्या बॉईज काय जबरदस्त भन्नाट वेग. वेगावर स्वार झालाय परेश. आणि डॉट चेंडूची सांगतात बॅक टू बॅक 2 षटकार. तदनंतर या ठिकाणी डॉट चेंडू 4था चेंडू. परेश राईटमूर्ती विकेट मारा करतोय. स्टेट ऑन द ड्राइव्ह फटका सेफेस्ट शॉट क्रिकेटच्या परिभाषेतला सचिन वाघला समजेपर्यंत चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी 16 धावा धावफलकावर या ठिकाणी लागतील. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडूच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागल्यात त्या निश्चितच 16 धावा. श्री गणेश 11 संघ फलंदाजी निर्णय घेतला. टॉसविन जिंकला. निर्णय फलंदाजीचा घेतला आणि गोलंदाजावर जणू काय तुटून पडलाय. काय फलंदाजी. अगदीच चांगल्या फलंदाजाला लाजवेल अशी फलंदाजी. अगदीच ओपन टुर्नामेंट मध्ये सुद्धा अधिरोज्य गाजवणारा हा निश्चितच दीपक या ठिकाणी निरगुडा खूप छान पद्धतीने श्री गणेश 11 संघाचं प्रतिनिधित्व करतोय. चॉईस खेळाडू मला चॉईस का घेतलं. अण्णा 11 म्हणजे निश्चितच श्री गणेश 11 अण्णा यांचा हा संघ आहे. भारत आणि अण्णा यांचा हा संघ आहे मिळून संघ आहे. 2-2 संघ मालक होते बरेच. 2-2 3-3 4-4 ठेवा मजा करा. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं टीमला कसं काय मॅनेज करायचं. आणि हा सुद्धा षटकार एक हाती किल्ला आहे.
सचिन वाघ शांत दिसतायत, पण वाघ आता काय करतो काय माहिती. 28 धावा कुठल्यात, 6 चेंडूंमध्ये 28 धावा, 2 षटकार 1 चौकार आणि 28 धावा धावफलकावर लागल्यात. 4 षटकार आणि 1 चौकार, 28 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पहिलं षटक, 2 षटकांचा सामना. रोशन गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज झालाय. सचिन वाघ यांच्याकडे चांगला ऑप्शन होता, पण का कुणाच टाकून घेतला नाही. आणि त्या ठिकाणी निलेश निरगुडा ऑन द स्ट्राईक. रोशन गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. हे 6 चेंडू नाही तर ही मॅच आहे. 28 धावा तर पहिल्या षटकातच झाल्यात. रोशन राईट वरती विकेट मारा करतोय. आहा, मिड विकेट रिजन मध्ये षटकार ठोकलाय. निलेश निरगुडा यांच्या बॅट मधला, या स्पेल मधला पहिला षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त षटकार. या 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय. 34 धावा. का आम्ही बॅटिंग घेतली याचं प्रत्युत्तर. हा चेंडू मात्र अत्यंत सुरेख टाकला. उजव्या स्टिकच्या यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. वाईड यॉर्कर मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय आणि निश्चित डॉट चेंडूची सांगतात. रोशनला माहिती आहे, रोशनने पाहिलं. काय पाहिलं की बाबा स्वतःकडे आपल्याकडे स्ट्राईक या ठिकाणी जर राहिली तर चांगली. हा म्हणता चेंडू वाईडीच लॉंग ऑफ रिजन मध्ये शतरक्षक चेंडू खाली येतोय. झेल टिपणार का, पण त्याच्या मागे चेंडू पडलाय. एक धाव पूर्ण झाले, दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी मला वाटतं 2 धावा निश्चितच मिळतील. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचतोय. 36 धावा. रोशन 8 धावा खर्च करतो या 3 चेंडूंमध्ये. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि जबरदस्त प्रहार स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका आहे. शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल सोडतोय. आज नशीब बलवत्तर म्हणून निलेश मात्र या ठिकाणी बाद होतोय. नशीब मात्र आज बलवत्तर होतं श्री गणेशच्या बाजूने. चौथा चेंडू या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. दीपक पंचांचा इशारा आलाय. दीपक या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज. चला पटकन चला. 38 धावा धावफलकावर लागलेत. चला रे बाबू पटकन. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मंगेश जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा धावफलकावर आहेत आणि निलेशला स्ट्राईक येईल. मंगेश नवीन फलंदाज निलेश. 4 चेंडू 10 धावा कुठल्यात, कारण आणि हा चेंडू वाडीस लॉंग ऑफ रिझन मध्ये झोल टिपलाय. फलंदाज बाद. निलेश बॅक टू पॅव्हिलियन. 5वा चेंडूवर फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. शेवटचा चेंडू असेल. 38 धावा झाल्यात. 38 लॉस ऑफ 2 विकेट असं समीकरण सध्या तरी आहे. देवीदास ऑन द स्ट्राईक. फलंदाजी मार्कवर. मंगेश नॉन स्ट्रायकरला. एका चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक आहे. सिद्धेश सर सुद्धा उभे राहिलेत. 2 दिवस खूप छान पद्धतीने त्यांनी सहकार्य केलं. ग्रँड फिनाले आपण अनुभवतोय. जबरदस्त. 1 चेंडू आणि 2 धावा मिळतील म्हणजे 40 धावा. श्री गणेश 11 संघ 40 धावा आणि 41 धावांचा टार्गेट सेट केलाय. 40 धावा आयुष्यभर स्मरणात राहील अशी मॅच. कारण भगवान बिरसा मुंडा मैदानामध्ये ज्या पद्धतीने आपण खेळतोय, विकटगड प्रीमियर लीग जिथे आपलं श्रद्धास्थान आहे. शिल्पकला निश्चितच त्या ठिकाणी शिल्पकला तुम्हाला पाहायला मिळतील. काही गुहा पाहायला मिळतील. त्या गुहांमध्ये आपली संस्कृती आजही वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल. तलाव आहे. निश्चितच या ठिकाणी फलंदाज रोशन या ठिकाणी ऑन द स्ट्राईकला जाईल.
41 धावांचं टार्गेट. सचिन, ज्या सचिनने मागच्या सामन्यात घाम फोडला होता तो सचिन मात्र आत्ता काय करेल. रोशन कशा प्रकारचा फलंदाजी केला. महेंद्र इलेव्हन संघामध्ये जर्सी मात्र अत्यंत सुरेख चांगली जर्सी आपण म्हणूया. 5 कलर निवडले, 10 संघांना वाटले आणि त्यांचं प्रत्येकाचं मत या ठिकाणी घेतलं. येणारे 12 चेंडू आणि जमवायच्यात 41 धावा. 1 चेंडू डॉट प्रेशर. निलेश निरगुडे यांना आता विचार करावा लागेल कशा प्रकारचा चेंडू टाकायचा. सचिन वाघ यांना या 41 धावा होतील का. बुधाई सिंग थांबा थोडस, कदाचित त्याचा व्यत्यय येऊ शकतो. फलंदाजाला व्यत्यय येऊ शकतो. ओके, बंद करा. होईल मॅच. झाले 8 मिनिटं. त्या 8 मिनिटात ही 2 षटकं संपतील आणि तदनंतर आपण या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाकडे वळणार आहोत. तर या ठिकाणी मात्र 12 चेंडू आणि जमवायचे 41 धावा. समीकरण प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार घ्यावा लागेल. प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार या ठिकाणी घ्यावा लागेल. सचिन वाघ आणि रोशन नॉन स्ट्रायकरला. पहिला चेंडू स्टेट ऑन द ड्राईव्ह, फटका षटकार. सचिन मध्ये क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे, पण तो बोलताना सुद्धा आदराने बोलतो. तरी सांगितलं का दादा बाबा आपण सगळेजण चुकलोय, ठीक आहे ठरवलं गेलं, आपण तुम्ही सांगाल त्या पद्धतीने जाऊ. इतरांच्या मतांचा आदर करणं सुद्धा हे सुद्धा चांगलं लक्षण आहे. 6 धाबा. प्रत्येक षटकामध्ये 20 धाबा कुटाव्या लागतील. ती क्षमता आहे, पोटेन्शियल, आत्मविश्वास आहे. नाराज होऊन चालणार नाही. बाग टू बाग दुसरा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला षटकार, दुसरा चौकार. 10 धाबा धाव फलकावर लागल्या. सचिन वाघ वाघासारखी फलंदाजी करतोय आज. खरंच वाघासारखी. त्यांच्या वडिलांसमवेत आम्ही सातत्याने खूप मॅचेस खेळलोय. सदा मामा म्हटला की चांगला चाणाक्ष गोलंदाज. मुद्दामून त्यांच्या वडिलांची आठवण करून देतो, कारण त्यांच्या वडिलांबरोबर सातत्याने बरेचसे मॅचेस या ठिकाणी आदिवासी क्रिकेट सामने खेळलो. तिसरा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. चौकार चौकार चौकार. हॉलिंडरने दिलाय, हे केलंय चौकार. हॉलिंडर आतमध्ये राहा रे बाबांनो, आणि तुम्ही त्या झाडावर चढू नका, खाली उतरा. साग मोडता मोडता तुम्ही खाली याल. आणि 4 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 14च्या घरामध्ये. 14 धावा धावफलकावर ऑन द स्कोर बोर्ड. 20 ची सरासरी राखायच्या प्रत्येक षटका मागे. काय 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 डायरेक्ट हिट, आणि ही उडी मात्र या ठिकाणी खूप छान पद्धतीने. आणि त्या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झालाय. सचिन बाद झालाय. नवीन सचिन तयार होणार का. परेश. चौथ्या चेंडूवर सचिन बाद झाला. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला, तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला, चौथ्या चेंडूवर फलंदाज बाद झाला सचिन. सचिन थांबणं गरजेचं होतं. 5वा चेंडू कशा प्रकारचा असेल. 14 धावा तर धावफलकावर लागल्यात. 1 षटकार आला तर टफ फाईट मॅच पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणात मॅच येईल. पाचवा चेंडू मारलाय फटका. मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत 1 धाव या ठिकाणी मिळेल. फक्त आणि फक्त थांबवले रोशनने. 15 धावा.
आणि बाहेरून आवाज येऊ नका. तो खेळतोय छान पद्धतीने, त्याला खेळू दे. या ठिकाणी आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. येणारे 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. हरचंद्र पारधी या आपण इकडे. स्पीडअप करा, सामना स्पीडअप करा. दिसणार नाही चेंडू. उगाच शरीराचा वेध जर घेतला एखाद्या चेंडूने तर उगाच विनाकारण त्रास होईल. शिस्त पाळा. स्टंपला हात लावू नका, नाही तर डायरेक्ट 2000 कमी केले जातील. स्टंप दुसरीकडून आणलेत. 6 चेंडू 26 धाबा. पहिला चेंडू ठोकलाय. गणे चेंडू खाली आहे. तै अरे काय झालं बाबा बाबा. चेंडू गेला गेला. घ्या आता पकडा चेंडू. डेंजर काम झाला. वाटला होता फक्त यंगच झ्याचा होता चेंडू, नाही घडलं. आणि या 4 धावाने आशा पल्लवित केलं. देणारे 5 चेंडू 22 धावांची गरज. येणारे 5 चेंडू 22 धावा. 5 चेंडू 22 धावा. 22 धावा 5 चेंडू. सागर गोलंदाजी मार्कवार. काय काय चेंडू वाईड. 100% वाईड आहे. 200% वाईड चेंडू आहे. चला खेळा पटकन. तुम्ही खेळा 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 लवकर खेळा. काय नाही ऑन स्क्रीन पण तुम्ही आम्ही इथे पाहू शकतो आणि जेवढी नजर आहे आमची. तुम्ही नका काळजी करू, खेळा तुम्ही. एक अवंतर चेंडू या ठिकाणी दिला आहे. पंचाने वाईड चेंडू या ठिकाणी दिलाय. वाईड चेंडू या ठिकाणी आलाय आणि धावफल कर जावा लागला. 20. येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. 21 धावांची गरज. बॉल दिसेल का नाही माहिती नाही, पण टाका बाबा पटकन होऊ दे. 5 चेंडू. हा सुरेख चेंडू. काय वाखण्याजोगी फलंदाजी गोलंदाजी. सागर वेगवान गोलंदाज. भन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळतो. येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. म्हणजे 4ही षटकार लागतील. एक तर डॉट झालाय. धीरज प्रज्ञेश तुम्ही तिथेच थांबा, नंतर इकडे या. मॅचचा आनंद घेताना पण एके दुखे से कुछ होने वाला नहीं है. याच्यात काही फारसा फरक पडणार नाही, काही होणार नाही. हरचंद्र पारधी लगेच स्टंपला हात लावायचे नाहीत. 2000 रुपये डायरेक्ट कमी. षटकार चौकार चौकार. एक एक चेंडू आहे. एक आहे. 26 धाबा. 11 7 राहू दे टाका ना चेंडू. काय नाही होत. त्याने गार्ड या ठिकाणी लावला असेल. भास्कर पारधी स्टंप द्यायचे नाही ना. स्टंप घेऊ नका. 2000 कमी. श्री गणेश 11. जर स्टंप नेले तुम्ही स्टंप जमा करायचे. इतर दुसऱ्यांचे स्टंप आहेत ते देवा निरगुडा घेऊन या स्टंप. जबरदस्त व्यक्तिमत्व आहे.
नाचा थोडेस नाचलं तरी चालेल. बुधाजी काय आहे का आपल्याकडे? अरे बुधाजी 2-2 ऑर्डरी घेतल्यावर आज काल पण खूप मोठ्या प्रमाणात बिझी शेड्यूल. म्हटलं नव्हतं स्पर्धा होईल पण झाली. या आता सगळेजण चारी या. बक्षीस वितरण समारंभ लगेच 10 मिनिटात आपण आर पाहणार.